त्यांचं नाव घेतल्याशिवाय मी कीर्तनाला सुरुवात करत नाहीत। मी तुम्हाला सांगतो राजांनो, ज्यांच्या हातामध्ये बांगड्या नाहीत ना त्यांनी हात वर करा। अरे ज्या राजांमुळे अख्ख्या महाराष्ट्राला चालना भेटली त्या राजांचं नाव मी तुमच्या समोर घेतोय। म्हणून एकदा सगळ्यांनी बघा, सगळ्यांनी जल्लोषाने माझ्या राजांचा जय घोष करायचा आहे। बोला, क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? आज आम्हाला बरेच लोक विचारतात, सागर महाराज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाम निर्देश का करतात? मी त्यांना माझ्या भाषेत सोप्या उद्देशाने सांगतो, ऐका। अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मी हिंदू म्हणून जन्माला आलो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण मराठ्याच्या पोटी जन्माला आलो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे माझ्या आया बहिणींच्या कपाळी कुंकू आहे, आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज माझ्या डोक्यावर भगवा फेटा आहे, आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज माझा वारकरी संप्रदाय अस्तित्वात आहे, त्या राजांचं नाम घोष करायला मला कोण रोखणार? 19 फेब्रुवारी जवळ येते राजांनो, जल्लोषाने माझ्या राजांची जयंती साजरी करा, अशी साजरी करा की अख्ख्या जगामध्ये आपल्या गावाचं नाव गाजलं पाहिजे। म्हणून मी एकच सांगेल तुम्हाला, म्हणून त्या राजांबद्दल आदर्श बाळगा, कारण छत्रपती शिवाजी महाराज जर म्हटले तर प्रत्येकाच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही। तानाजी चित्रपट कोणी पाहिला? बोला बोला बोला। मला माहितीये 50% लोकांनी बघितला, मी पण बघितला। मला सांगा, सैराट पिक्चर बघण्यापेक्षा तानाजी चित्रपट बघा ना। मी म्हणतो तुम्हाला, नगर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, त्या गावामध्ये स्पेशल तानाजी पिक्चर बघण्यासाठी शाळेला सुट्ट्या होत्या। म्हणून मी तुम्हाला सांगेल, असे 65 पिक्चर बघण्यापेक्षा एकदा फक्त तानाजी पिक्चर बघा, नाही तुमच्या जीवनाचा कल्याण होईल ना महाराज। तेव्हा मी कीर्तन करणं सोडून दिलं। मी शिवाजी महाराजांवर नंतर बोलणार आहे, पोवाडा पण घेऊ आपण आज। वा, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, याची यावत भूतलावावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड अशी जिजवणारे वितराग संपन्न महाराष्ट्र भूषण पंचमी निर्माते हिंदू हृदय सम्राट असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सगळ्यांचा परिचयातला सोपा सरळ पचल रुचल असा अभंग मी सेवेसाठी निवडलेला आहे। तर या अभंगावर मला यथामधी अवकाश जशी सेवा जमेल तशी सेवा मी करण्याचा प्रयत्न करतो आणि कीर्तनाला सुरुवात। विठाल अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्याला संत संगतीबद्दल माहिती सांगतात। नीट लक्ष देऊ नये का? जेवढे लोक कीर्तन ऐकायला आलेले आहेत, प्रत्येकाला वाटतं की आपलं बरं असावं आणि बोलत चला पुढं, बरं असावं आणि चांगलं असावं। पण चांगलं असण्याकरिता जीवनामध्ये आल्यानंतर पुण्य करावं लागतं। तुम्ही म्हणाल का हो महाराज, आम्ही बरकतकर ग्रामस्थांनी एवढा मोठा सप्ताह आयोजित केलेला आहे, एवढं मोठं नियोजन केलेलं आहे, एवढा पैसा जमा केलेला आहे, एवढे मोठे मोठे कीर्तनकार या सत्याच्या ठिकाणी आणलेले आहेत आणि आम्ही कीर्तन ऐकायला येतो, मग हे पुण्य नाही का? मी म्हणतो तुम्हाला हे पुण्यच आहे, पण एवढ्या पुण्यानं तुमच्या जीवनामध्ये काहीच होणार नाहीये। जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने पुण्य करावं, पण त्याला सुद्धा मर्यादा दिलेली आहे। जीवनामध्ये आल्यानंतर एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा, एवढं पुण्य करा की एक दिवस आपल्या घरी आपल्याला साक्षात राम भेटायला येतील। बोला, कोण आलं पाहिजे? बोला ना, कोण आलं पाहिजे? यो अशी बाकीच्यांची इच्छा नाही का? बोला, कोण आलं पाहिजे? बाकीच्यांमध्ये जर राम म्हणण्यात सुद्धा दम नाहीये,
कधी राम भेटायला येईल ही झाली तुमची इच्छा. जाऊ द्या, गृहीत धरतो तुमची इच्छा आहे राम भेटायला यावं. कारण बऱ्याच अशा गोष्टी जीवनामध्ये माणसाच्या मनामध्ये इच्छा असते, पण ते पूर्णत्वाला जाणे न जाणे ते आपल्या हातात नाही. शबरी माता जातीनं कोण होती बोला पटकन? कोण? बरोबर, तिचे उष्टी बोर कोणी खाल्ले? कमी खाल्ले नाही, रामाने खाल्ले. बरोबर, शबरी मातेसारखं पुण्य आपल्या हातून होणे शक्य अजिबात नाहीये. आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये राम भेटायला येईलच हे सुद्धा शक्य नाही. म्हणून सोपं सांगू का तुम्हाला? सोपं, जीवनामध्ये आल्यानंतर काहीच करू नका, फक्त पाप करा. आता जीवात जीव राहिलाय ना तुमचा, बरोबर आहे ना? बघा, जीवनामध्ये आल्यानंतर एवढं पाप करा, किती करा त्याला मर्यादा आहे. जीवनामध्ये आल्यानंतर एवढं पाप करा, एवढं पाप करा, एवढं पाप करा की एक दिवस आपल्याला मरताना सुद्धा रामानेच घ्यायला यायला पाहिजे. बोला आता काय करणार? बाय वन गेट वन फ्री सारखंच आहे. एकतर एवढं पुण्य करा की राम भेटायला येईल, नाहीतर एवढं तरी पाप करा की राम आपल्या घरी मारायला येईल. कारण का? देवाच्या हाताने मरण जरी आलं तरी उद्धारच आहे. रावणाने काय केलं होतं? भगवंताशी वैरत्व केलं होतं. कंसाने काय केलं होतं? भगवंताशी वैरत्व केलं होतं. जे कोणी राक्षस आहेत त्यांनी भगवंताशी वैरत्वाचा भाव जोडला. भागवतामधला एक सुंदर श्लोक आहे, हास्यम परी हास्यम व संकेतम. हास्याने घ्या परी हास्याने घ्या, संकेताने घ्या, विनोदाने घ्या, पण भगवंताशी नातं जोडा. कुठल्या का संबंधाने होईना पण देवाशी नातं जोडा. जाऊ द्या, विस्तवाला प्रेमानं धरलं तरी हातच भाजणार, आणि कितीही रागानं हातात धरलं तरी हातच भाजणार. रोगराच्या बाटलीची आरती केली. रोगर माहिती तुम्हाला? बोला ना. रोगर माहिती ना? काळी पाटी धवळं नाव, कळलं नाही? सरकार मान्य दुकान. हा आता कळलं. दारूच्या बाटलीची आरती करून प्या, नाहीतर बिना आरती करून प्या, शेवटी मरायचं आहे. तसं देवाचं नाव तुम्ही वैरत्वाच्या भावाने घ्या किंवा प्रेमाच्या भावाने घ्या, त्याच्यावरती ते कार्य पाडणार आहे. बघा, हिंदी में एक कहावत है, खुदा उनको सलामत रखे जो हमें नफरत करते हैं. खुदा उनको सलामत रखे जो हमें नफरत करते हैं. अरे प्यार ना सही, नफरत ना सही, उसी बहाने हमें याद तो कर ले. वैरत्वाच्या भावाने का होईना माझी आठवण काढतो ना, मला आवडते. जो मुझे प्यार करते हैं मैं उनके दिल में रहता हूँ, जो मुझे नफरत करते हैं मैं उनके आंखों में रहता हूँ. इसलिए मुझे प्यार करने वाले और नफरत करने वाले दोनों ही लोग अच्छे लगते हैं. मला सांगा, ज्याच्यासोबत भांडण झालं दिवसातून आपल्याला त्याची आठवण जास्त येते का मित्राची? बोला ना, बोला बोला, कुणाची येते? ज्याच्यासोबत भांडण झालं त्याची. कारण तुम्हाला चांगले अनुभव दिसत आहेत. हा, ज्याच्यासोबत आपली भांडण झालं दिवसभर ते गिऱ्हाईक आपल्या डोळ्यासमोर फिरत असतं, बरोबर? तसं मला म्हणायचंय की प्रेम करा, देवासोबत करा, आणि जर वैर करायचं असेल तर भगवंतासोबतच करा. का करा? की वैर करत असताना त्या देवाचा चेहरा तरी तुमच्या डोळ्यासमोर येईल. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्याला संत संगतीबद्दल माहिती सांगतात. माणूस घडतो तोही संगतीनं, माणूस बिघडतो तोही संगतीनं, माणसाचं कल्याण होतं तेही संगतीनं, माणसाचं नुकसान होतं तेही संगतीनं होतं. नीट लक्ष देऊ नाही का? तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये वारकऱ्याचा संग केला तर वारकरी सोबत नसताना सुद्धा तुम्ही पंढरपूरच्या वारीला जाल. जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दारू पिणाऱ्याचा संग केला तर दारू पिणारा सोबत नसताना सुद्धा तुम्ही दारूच्या दुकानात जाल. जर राजकारणी लोकांचा संग केला तर राजकारण तुम्हाला कळायला वेळ लागणार नाही. पैलवानाचा संग केला, पैलवानकी यायला वेळ लागणार नाही. आणि कीर्तनकाराचा संग केला तर तुम्ही म्हणाल, का हो महाराज, अर्ध कीर्तन तुमचा ड्रायव्हर करेल. करू शकतो का? अजिबात नाही. मग तुम्ही असे तोंड सोडून का बसले? आता मला सांगा, मी एवढ्या 130 किलोमीटर वरून इथं आलेलो आहे, माझा चेहरा असा थकल्यासारखा वाटतोय का तुम्हाला? वाटतोय का? अजिबात नाही. मग जसे तुम्ही माझ्या मौतीला आलेत असे का बसले इथं? कीर्तनकाराने जर तुमच्याशी बोलावं ना महाराज तर अगदी फ्रेशपणे उत्तर देत चला. असे चेहरे सोडून बसू नका. विठ्ठल
अहिराणी तुम्हाला कळते का? मनी भाषा समजस ना तुमले? सगळ्यातले समजस? हा, मग बोलत जा मनाशी पटपट. विठाल विठाल. वरिष्ठाचा संघ वरिष्ठ अवस्था, कनिष्ठाचा संघ कनिष्ठ अवस्था, मध्यमाचा संघ मध्यम अवस्था, कनिष्ठ वरिष्ठ. आपल्याला सगळ्यांना कळतं वरिष्ठ म्हणजे मोठा. नीट लक्ष देऊन ऐका. वरिष्ठ म्हणजे मोठा. मोठ्याच्या संगतीमध्ये राहायला शिका म्हणजे माणूस ऑटोमॅटिकली मोठा होत जातो. दूर जाण्याची गरज नाहीये. वाल्याकोळी सगळ्यांना माहितीये. वाल्याकोळ्याने एवढं पाप केली होती की इथं बसलेल्यांपैकी एकही पापी नसेल. तुम्ही खाऊन खाऊन रविवार बघून 50 कोंबड्या खाल्ल्या असतील, पण वाल्या कोळ्यानं माणसं ब्रह्म हत्यारे एवढे मारली की त्याच्या पापाची महाराजांना गणना करता येत नव्हती. अपार पाप केली होती त्या वाल्या कोळ्यानं. अपार म्हणजे त्याला अंतही नाही आणि पारही नाही असा पापी असणारा वाल्या कोळी. त्याला त्याच्या जीवनामध्ये नारदाचा संघ झाला. रामाच्या अगोदर रामायण लिहिलं गेलं. हा त्याच्या संगतीचा परिणाम आहे. पण भारताचे आद्य कवी ज्यांना विभूषलं जातं ते म्हणजे वाल्मिक ऋषी. कारण मोठ्याच आहे. मोठ्याच्या सगळ्याच गोष्टी जीवनामध्ये मोठ्या असतात. बरोबर आहे की नाही? मोठ्याच्या सगळ्याच गोष्टी मोठ्या असतात. हा झाला वरिष्ठाचा संघ. आता कनिष्ठ अवस्था कुणाला म्हणतात नीट लक्ष देऊन ऐका. कनिष्ठ म्हणजे लहान. लहान अनमोल किमतीचा कुणाच्या घरामध्ये हिरा असेल आणि जर तुम्ही कन्फ्युज असाल की खरा आहे की खोटा, अजिबात घाबरायचं नाही. हिरा ओळखण्याची महाराजांनी एक सुंदर प्रक्रिया सांगितलेली आहे. खरा हिरा ओळखायचा कसा? हिरा ऐरणीवर ठेवायचा. पोर ऐरण माहिती तुम्हाला? कुणाच्या घरी असते? कुंभाराच्या. बरोबर आहे की नाही? बरोबर. मग कुणाच्या घरी असते? लोहाराच्या. अरे वा, कॉपी पुरवणारे भरपूर आहेत. असो, आयरन त्यांना कळत नाही. आता आयरन मी बघितलेली बाय चान्स. आयरन जास्त मला पण कळत नाही, पण म्हाताऱ्या व्यक्तींना विचारलं बाबा तुम्हाला आयरन साधारणतः कळत. बरोबर, कारण तुमच्या काळामध्ये आयरनीचा जास्त वापर होत होता. पण आताच्या लेकरांना आयरन कळणार नाही. कारण का? जी इथून मागे 5 वर्षांनी होतं ते आता दिसत नाही. जे आता तुमच्या डोळ्यांना दिसते ते येणाऱ्या पुढच्या 25 दिसणार. कारण चेंज होणे हा संसाराचा धर्म आहे. संसाराती येती संसार जो सारखा बदलत जातो, चेंज होत चालतो, त्याचंच नाव संसार असतं. संसार प्रत्येकाच्या जीवनामध्ये चेंज हा होत असतो. बरोबर आहे की नाही? जाऊ द्या, तुम्हाला कळेल. कदाचित दृष्टांत तुम्ही कोणत्या महाराजांच्या तोंडातून ऐकले असतील, पण मी माझ्या वतीने सांगण्याचा प्रयत्न करेल. ऐका. आजीबाई, मला तुम्ही सांगा, तुमच्या काळातल्या गोष्टी तुम्हाला आज दिसतात का डोळ्यांना? लाजू नका, बोला बोला बोला. हा, दिसतात का? नाही. त्या काळी, पूर्वीच्या काळामध्ये गावाचा जर दर्जा लागत होता, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? प्रवेशद्वार. काय म्हणता? काय म्हणता? येशी. बर, जे काही असेल आमच्याकडे त्याला दर्जा म्हणतात. काही ठिकाणी प्रवेशद्वार म्हणतात. पूर्वीच्या महिला जर गावाजवळ आल्या तर चप्पल हातात घेऊन घरापर्यंत जात होत्या ना? बरोबर. आता पदर कुठे? काय कुठे? आता ते पंजाबी ड्रेस आले म्हटल्यानंतर साड्यांचा विषयच नाही. बरोबर आहे की नाही? फॅशनचा जमाना आला. फॅशन आली आणि लोक बिघडलेत. खरं तर म्हणजे मी तुम्हाला सांगा, डिजिटल जग आलं त्यामुळे मी पण काही जास्त बोलू शकत नाही. कारण महाराजच मॅचिंग आहे म्हटल्यानंतर विषयच नाही. बरोबर आहे की नाही? पूर्वीसारख्या गोष्टी आता डोळ्यांना दिसतात का तुम्हाला? मला सांगा. तुकोबराय ज्या वेळेस कीर्तन करत होते, कीर्तनाची 1 रुपया दक्षिणा घेत नव्हते. घेत होते का? अजिबात नाही. तसं मी घेतल्याशिवाय जाणार नाही. तुम्ही माझ्याकडे बघू नका. बरोबर, कारण मला चांगलंच माहिती आहे आमच्या आप्पा असे परत जाऊ देणार नाही. त्यांचं लई प्रेम आहे माझ्यावर. मला एवढंच सांगायचंय तुम्हाला मित्रांनो, पूर्वीसारख्या गोष्टी आता या जगामध्ये आपल्याला दिसत नाही. त्याला येतो तो माझ्या सकड माग यायचा. विठाल विठाल. पूर्वीच्या काळामध्ये पाणी भरायला जायचं म्हटलं तर कुठे जावं लागत होतं आजीबाई? बोला बोला. आडावर. बरोबर. लोक बोलू नका. तुम्ही जात होते का पाणी घ्यायला? नाही, गप्प बसा. बरोबर. आजीबाई, पाणी भरायला आडावर जायचं. मला सांगा आजीबाई, किती कष्ट करावे लागत होते तुम्हाला? आडावर जायचं, परत हंडा भरायचा, घरी यायचं, ते पण चालत चालत. बरोबर आहे की नाही? आणि ते पाणी एका रांजणीमध्ये टाकून द्यायचं. मग सगळेजण ते पाणी पित होते. आजीबाई, होते का नाही कष्ट? होते. आता सरकारने नवीन सुविधा काढली. प्रत्येकाच्या गावामध्ये टाकी असते. टाकीतून पाईपलाईनचा सप्लाय डायरेक्ट आपल्या गल्लीमध्ये.
गल्लीमध्ये डायरेक्ट आपल्या दारात असा वाकडा नळ सापासारखा, बरोबर आहे ना? हा, त्या नळाला हंडा लावायचा. 4 दिवसानंतर नळ येतात, 3-4 दिवसानंतर तुमच्याकडे जो टायमिंग असेल तो 3-4 दिवसानंतर नळ आले, हंडा लावायचा. हंडा भरला, डायरेक्ट घरात नेऊन टाकायचा. आजीबाई आहेत ना, कष्ट आहेत. आता त्याच्या पुढे अजून नवीन सुविधा आली. जास्त घरात जाऊ नये म्हणून डायरेक्ट नळाला नळी आणली. नळी, प्लास्टिकची नळी, बरोबर आहे ना? नळी डायरेक्ट घरात नेऊन डायरेक्ट हौदात नेऊन टाकायची. आता माझं कर्नाटकाच्या बॉर्डरला कीर्तन झालं, हैदराबाद साईडला, तर तिकडे एक नवीन सुविधा आलेली आहे. ती सुविधा लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहे. आजीबाई, तिकडे कोणती सुविधा आहे तुम्हाला सांगतो आहे का? जर नवऱ्याने पाणी मागितलं, बाया डायरेक्ट त्यांच्या तोंडात नळ्या घालतात. लवकरच आपल्या बरकतपूरमध्ये ही सुविधा येणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. एकाने मला व्हॉट्सअपला मेसेज केला आता 4-5 महिन्यापूर्वी. सागर महाराज बोलतायत का? म्हटले हो, औरंगाबादचाच होता. म्हणजे महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारू? म्हटलं विचार. म्हणजे तर मला देता आलं प्रश्नाचं उत्तर तर मी देतो. त्याने मला प्रश्न असा विचारला, म्हणे महाराज, इथून पुढच्या ज्या आया आहेत ना, म्हणे आया माहिती ना तुम्हाला? तुमच्याकडे काय म्हणतात? आईच म्हणता ना, का मॉम म्हणतात? नाही ना. इथून पुढच्या ज्या आया आहेत त्या जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालणार आहेत. आता मी असा विचार केला, म्हटलं पूर्वीचा जमाना वेगळा होता महाराज, बरोबर, पण जर टी शर्ट आणि पॅन्टचा जमाना आला तर लहान लेकरांना सावली कस काय भेटेल आईची, मला तेच समजत नाहीये. बरोबर आहे की नाही? पूर्वीसारख्या गोष्टी आता दिसतात का डोळ्यांना? अजिबात नाही. मी तुम्हाला सांगतो, माझं गुजरातमध्ये कीर्तन झालं. आता म्हातारा म्हातारी यांनी तरी आता वयात आलं म्हटल्यानंतर जरा शांत बसावं, बरोबर आहे की नाही? गुजरातला उतरलो रेल्वे स्टेशनवर, एकदाच खोकलून घ्या बरं तुम्ही, एकदाच. विठाल विठाल. गुजरातमध्ये उतरलो, रेल्वे स्टेशनला गेलो, तिथून रिक्षा केली आणि रिक्षा केल्यानंतर मी एका पॉइंटला गेलो. तिथं एक म्हातारा म्हातारी मस्त असे 2 जण, एकदम प्रेम होतं दोघांचं, जुनं प्रेम होतं. बसल्यानंतर दोघं पती पत्नी एकमेकांजवळ बसल्यानंतर आजी आजोबाला प्रश्न विचारतायत. म्हणे का हो, आपल्या लग्नाला एवढे वर्ष झालीत, तर आता आपल्या आजूबाजूला कोणीच नाहीये, मी तुम्हाला एक विचारू का? म्हातारा म्हटलं विचार. म्हणे आपण गाण्यांच्या भेंड्या खेळायच्या का? म्हाताराला तर लय आनंद झाला. म्हातारा म्हटलं चालेल. आणि त्यांनी ते आपापसात काय केलं ते, आणि म्हाताऱ्यावर अक्षर आलं कोणतं? परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के. लगेच म्हातारीवर शब्द आला. म्हातारीला काय गाणं म्हणता आलं नाही. म्हाताऱ्याला एवढा राग आला म्हातारीचा, बॅगेत धोतर भरलं, डायरेक्ट रेल्वे स्टेशनकडे निघाला. आता म्हातारीनं जाताना नीट आवाज द्यावा ना म्हाताऱ्याला. म्हाताऱ्याला बघून म्हणते, ओ मेरे परदेसी तुम जाना नहीं मुझे छोड़ के, अकेले मुझे छोड़ के. तेवढ्यात म्हाताऱ्यानं बॅग खाली फेकली, म्हातारीकडे लगेच रिवर्स गिअर टाकला. म्हातारीला म्हणतो, तू जब जब मुझको पुकारी. एवढे चालू लोक आहेत महाराज, काय सांगू तुम्हाला. मला सांगा, पूर्वीसारखा जमाना राहिला का आता? नाही. पण आता पूर्वीसारख्या जमान्यापेक्षा सुद्धा हा जमाना योग्य आहे, बरोबर आहे की नाही? जुन्या पद्धती गेल्या, आता नवीन पद्धती आलेत. आता आम्ही म्हातारे होते तेव्हा याच्यापेक्षा नवीन पद्धती येतील, बरोबर आहे की नाही? मी तुम्हाला सांगतो, पूर्वीसारख्या गोष्टी आता जगामध्ये राहिल्या नाहीत. हा झाला कनिष्ठाचा संघ. कनिष्ठ म्हणजे लहान अनमोल किमतीचा हिरा आहे. कुणाच्या घरी हिरा असेल सांभाळून ठेवा, कुणाच्या घरी हिरा असेल सांभाळून ठेवा. खरा हिरा ओळखायचा कसा, नीट लक्ष देऊ नाही का? हिरा ऐरणीवर तरी घुसेल पण फुटणार नाही. ही खऱ्या हिऱ्याची ओळख आहे.
म्हणून महाराज सांगतात ढेकणाच्या संगतीमध्ये आल्यानंतर हिरा भंगतो. ढेकणाच्या संगतीमध्ये आल्यानंतर हिरा भंगतो. या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. तुमचा बसतोय का? बोला बोला ना. बसतो तुमचा विश्वास? कस काय नाही बसत? मी नाही म्हटलं तर तुम्ही पण नाहीच म्हणायचं का? अहो ज्या अर्थी तुकोबारायांचं प्रमाण आहे त्या अर्थी 100% बरोबर आहे. ढेकणाच्या संगतीमध्ये आल्यानंतर हिरा भंगतो. पण महत्व फक्त अर्ध्या चरणाला द्या. कुसंगे नाडला सामान्य जीव हा कुसंगाने बिघडल्यात नवल नाही. महाभारतामध्ये कथा आलेली आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ऐका. महाभारतामध्ये कथा आलेली आहे. ज्या वेळेस दुर्योधन मूर्छित अवस्थेत पडलेला असतो. माझ्याकडे नीट लक्ष देऊन ऐका. महाभारतातला भाग आहे. लहान मुलांनी आवर्जून ऐका. ज्या वेळेस दुर्योधन रक्ताच्या थारोड्यामध्ये पडलेला होता तर दुर्योधनाचा एकदम जवळचा मित्र तो म्हणजे फक्त अश्वत्थामा. अश्वत्थामा रक्ताच्या थारोड्यामध्ये ज्या वेळेस दुर्योधन पडलेला होता तर अश्वत्थामा त्याच्या जवळ आला आणि अश्वत्थामा आपल्या मित्राला म्हणतोय. काय म्हणतोय? मित्रा, एवढ्या सोन्यामध्ये खेळणारा तू, एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये राज करणारा तू, आणि तुझी मरता मरता काय अवस्था झाली. ऐका. त्यावेळेस दुर्योधन आपल्या मित्राला म्हणतोय म्हणे मित्रा, अरे तुझ्यापेक्षा मोठे मोठे विद्वान लोक माझ्यासाठी भरपूर काही करायला निघालेत पण कुणाकडून काही झालं नाही. आता तुझ्याकडून काय होणार आहे? कारण म्हणतात ना ज्याचं खावं मीठ त्याची वाट लावावी. बरोबर आहे. ज्याचं खावं मीठ. बरोबर आहे ना महाराज? ज्याचं खावं मीठ त्याची वाट लावावी. लाईटीनच आमची वाट लावली आता. बरोबर आहे का? आता जाणार नाही ना लाईट. जनरेटर वाटल्यात चालू राहू द्या. वाटल्या डिझेल पेट्रोलचे खर्च माझ्या दक्षिणेतून कापून घ्या असं मी म्हणणार नाही. ऐका. ज्या वेळेस आणि त्यावेळेस दुर्योधन आपल्या मित्राला म्हणतो मित्रा तुझ्याकडून काहीच माझ्यासाठी काहीच होणार नाहीये. त्यावेळेस दुर्योधन म्हणतो मित्रा तुझ्यासारखे मोठे विद्वान येऊन गेले. भीष्म पितामह, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कुणाकडून काही झालं नाही तू माझ्यासाठी काय करणार. तेवढ्यात अश्वत्थामा आपल्या मित्राला म्हणतोय मित्रा एकदा मला सांगून तर बघ. एकदा मला सांगून तर बघ. तर ऐका. मरता क्षणी माणसाचे कसे विचार असतात. दुर्योधन हा जरी रक्ताच्या थारोड्यात पडलेला होता पण दुर्योधन आपल्या अश्वत्थामाला म्हणतोय मित्रा माझे भाऊ 100 होते त्याच्यातला एक सुद्धा वाचला नाही. या गोष्टीचं मला अजिबात दुःख होत नाहीये. फक्त माझ्या भावांना मारणारे 5 पांडव अजून जिवंत आहेत आणि त्याच्यातला एक सुद्धा मेला नाही. या गोष्टीचं मला दुःख आहे. जर तुला वाटत असेल माझ्यासाठी काहीतरी करावं तर 5 पांडवांपैकी एकाचं तरी मुंडक कापून तू माझ्या समोर हजर कर. काही गोष्टी बोलायला सोप्या असतात पण करायला अवघड जातात. अश्वत्थामा मित्राला वचन देतो म्हणे मित्रा तू मला एका पांडवाचं मुंडक सांगतोय ना. एकाच सांगतोय ना. तर ऐक मी एका रात्रीत 5 पांडवांचे मस्तक कापून तुझ्या पायाजवळ हजर करतो. बोलायला सोप्या असतात काही गोष्टी पण मला सांगा पांडवांना मारणं सोपं होतं का? नाही. पांडवांच्या बाजूला कोण होते बरं? सगळ्यात मोठं खंबीर नेतृत्व. वा. भगवान श्रीकृष्ण होते म्हणून 5 पांडव जिवंत होते. भगवान श्रीकृष्ण जर 5 पांडवांच्या बाजूला राहिले नसते तर कौरवांनी कधीच पांडवांना संपवलं असतं. ऐका. अश्वत्थामा बोलून गेला मित्रा मी 5 पांडवांना मारून तुझ्या समोर हजर करतो. अश्वत्थामा मध्यरात्रीची वेळ होती. 5 पांडवांना मारायला अश्वत्थामा निघाला आणि एक ऐका शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की ज्या वेळेस अश्वत्थामा 5 पांडवांना मारायला जात होता तर जाता जाता अश्वत्थामाला झोप आली आणि झोप लागल्या त्याला आराम करावा असा वाटला म्हणून त्याने एका वडाच्या झाडाखाली आश्रय घेतला. झोप घेतली आणि झोपताना त्याचं लक्ष एका वडाच्या झाडावर गेलं. वडाच्या झाडावर एक उल्लूक नावाचा पक्षी बसलेला होता. उल्लूक माहिती तुम्हाला? उल्लूक माहिती आहे? उल्लूक म्हणजे घुबड. घुबड माहिती ना? हा. ते घुबड वडाच्या झाडावर बसलेलं होतं आणि रात्रीची वेळ होती. अश्वत्थामा वडाच्या झाडाकडे बघत होता तर एकटं घुबड त्या वडाच्या झाडावर कितीतरी कावळे झोपलेले होते. एकटं घुबड 100 कावळ्यांना मारत होतं. कोण? घुबड.
हे अश्वत्थामाने बघितलं आणि अश्वत्थामाने त्याच्यावर ऑब्झर्वेशन केलं, जर एकटं घुबड एवढ्या कावड्यांना एका रात्रीत संपवू शकतं तर मी एकटा पांडवांना का मारू शकत नाही. पण घुबड कधी मारत होतं कावड्यांना? कावडे झोपेत असताना. आता अश्वत्थामाने पण ठरवलं मी पण पांडवांना मारणार, पण कसं? झोपेतच. अश्वत्थामा निघाला, उठला आणि पांडवांना मारायला निघाला आणि गेल्या गेल्या तिकडे ही गोष्ट भगवंताला कळून चुकली की माझ्या 5 पांडवांना मारायला अश्वत्थामा येतोय. अश्वत्थामाच्या येण्याच्या अगोदर भगवान श्रीकृष्णांनी 5 पांडवांना तिथून उचललं, गंगेच्या तटावर नेलं आणि 5 पांडवांच्या जागेवर पांडवांची मुलं सेम टू सेम पांडवांसारखे दिसायला होते आणि ते आपल्या वडिलांच्या आसनावर येऊन झोपून गेलेत. सेम टू